राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते, सविस्तर पाहूया। थोड्याच वेळात अजित पवार देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। अजित पवार आणि सुनील तटकरे सागर या निवासस्थानी जाणार आहेत असं सूत्रांच्या हवाल्यानं कळतंय। आजही फडणवीसांना भेटण्यासाठी विजय आमदारांची मोठी गर्दी होतीये। सागर बंगल्यावर हालचालींना मोठा वेग आल्याचं चित्र बघायला मिळतंय। प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। भाग्यश्री, अगदी थोड्याच वेळात अजित पवार देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत, नेमकं काय कारण आहे? नक्कीच आपण जर बघितलं ऋतुजा तर विधानसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांना मोठं यश आलेलं पाहायला मिळतंय। भाजप सर्वाधिक जागांवर निवडून आलेला आहे, सर्वाधिक जागांवर यशस्वी झालेला पाहायला मिळतो। त्यामुळे भाजपकडनं किंवा संघाकडनं मुख्यमंत्री पदासाठी एक आग्रह धरलेला पाहायला मिळतोय किंवा धरण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। मात्र अजित पवार यांनी वारंवार विधानसभे निवडणुकीचे जेव्हा प्रचार सुरू होते तेव्हा सांगितलेलं आहे की सगळे पुढे गेले, मी मागे राहिलो, त्यामुळे यावेळी अजित पवार देखील मुख्यमंत्री पद मागू शकतात। त्यामुळे मुख्यमंत्री पदाची जी चर्चा आहे ती करण्यासाठी सुनील तटकरे आणि अजित पवार सागर बंगल्यावर येत आहेत आणि फडणवीसांची भेट घेत आहेत अशी जी माहिती आहे ती सूत्रांनी दिलेली आहे। काहीच वेळात ते इथे पोहोचतील आणि आपण बघतोय की इतरही जे विजयी आमदार आहेत भाजपमधले तसेच इतर मित्र पक्षामधले ते फडणवीसांना भेटण्यासाठी बंगल्यावर दाखल होत आहेत। मोठ्या प्रमाणात इथे कार्यकर्त्यांची गर्दी झालेली पाहायला मिळते। खरं तर बंगल्याबाहेर मोठा उत्साह पाहायला मिळतोय। त्यामुळे नेमकं मुख्यमंत्री कोण होणार आणि अजित पवार नेमके काय चर्चा करणार हे थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे। मात्र मुख्यमंत्री पदासाठीचीच ही चर्चा असेल अशी माहिती जी आहे ती सूत्र सध्या देताना पाहायला मिळतात ऋतुजा। निश्चित, त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार याची प्रतीक्षा कायम असतानाच सागर या फडणवीसांच्या निवासस्थानी आता हालचालींना मोठा वेग आलेला आहे। भाग्यश्री, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।